आवक वाढत असल्याने खडकपूर्णा धरणाचे उघडले सर्व 19 दरवाजे 1.5 मीटरने। नदीपात्रात विसर्ग होत असल्याने देऊळगाव मही येथील पुलावरून पाणी। बुलढाणा जिल्ह्याच्या खडकपूर्णा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत आहे। त्यामुळे खडकपूर्णा धरणाचे सर्व 19 दरवाजे 1.5 मीटरने उघडण्यात आले आहेत। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने देऊळगाव मही येथील पुलावरून पाणी वाहत आहे। नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी शिरले असून शेतातील तलावाचे स्वरूप पाहायला मिळत आहे। तो पाणी वाढलं बरं। हो, पाणी संसोरे खडकपूर्णा पूर नियंत्रण कक्षामध्ये पदाधिकारी आहे। सद्यस्थितीमध्ये खडकपूर्णाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुख्यतः संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड, भोकरदन या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रकारे आवक झालेली आहे। येणाऱ्या एव्यानुसार खालच्या नदीपात्रात विसर्ग सोडलेला आहे। सद्यस्थितीमध्ये आपल्या धरणाचे 19 गेट 1.5 मीटरनं चालू आहे आणि पाण्याचा विसर्ग हा 1 लाखापर्यंत सोडण्यात आलेला आहे, 1 लाख क्युसेकमध्ये। सद्यस्थितीमध्ये आपण त्याचनुसार डाऊनस्ट्रीम साईडच्या सगळ्याच गावांना त्याचा इशारा दिला। तुमचं नाव? माझं नाव स्मित संसोरे। तुमचं कार्य? माझं काम मी इथे कनिष्ठ अभियंता आहे। खडकपूर्णाला पूर नियंत्रण कक्षामध्ये पदाधिकारी आहे।